तुम्हाला तुमच्या पैशाला वाढवायचं आहे, पण गुंतवणूक कशी आणि कुठे करायची हे कळत नाही आहे. मग ही माहिती तुमच्यासाठी. नमस्कार मित्रांनो, रिच माइंड रिसेट या यूट्यूब मंचावर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचे 6 प्रमुख फायदे कोणते. मित्रांनो, तुम्हाला तुमची योग्य गुंतवणूक करून चांगल्या प्रकारचा फायदा मिळवू इच्छिता का? मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण जाणून घेणार आहोत म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचे 6 प्रमुख फायदे. तुम्ही योग्य गुंतवणूक करून तुम्ही चांगला फायदा करण्याचं तुमचं उद्दिष्ट आहे का? तर मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात पहिला फायदा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा तो म्हणजे प्रोफेशनल मॅनेजमेंट. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की म्युच्युअल फंड काय आहे याबद्दल मी अगोदर एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्युच्युअल फंड काय आहे हे तुम्ही पाहू शकता. तर म्युच्युअल फंडामध्ये प्रोफेशनल मॅनेजमेंट म्हणजे काय, तर यामध्ये जी गुंतवणूक आपण गुंतवणूकदार करतो किंवा रिटेल लोक करतात, तर त्या गुंतवणुकीचं मॅनेजमेंट करण्याचं हे एक व्यावसायिकदृष्ट्या व्यवस्थापन केलं जातं. व्यावसायिकदृष्ट्या व्यवस्थापन केलं जातं म्हणजे काय, तर मोठमोठ्या कंपन्या ज्या काही इन्व्हेस्टमेंट कंपन्या आहेत, जसे म्युच्युअल फंडमध्ये ज्या कंपन्या त्याला आपण ॲसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणतो. आपण ज्या कंपनीचं किंवा ज्या AMCचं आपण म्युच्युअल फंडामध्ये SIP सुरू करतो, तर ते कंपनी काय करते, एक चांगल्या मोठ्या तज्ज्ञ लोकांची नेमणूक करते. म्हणजे तज्ज्ञ व्यक्ती म्हणजे त्यालाच आपण फंड मॅनेजर म्हणतो. म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या हे त्यांना खूप स्वस्त पडतं, कारण एकापेक्षा जास्त लोक अनेक लोकांनी सामूहिकरित्या त्यामध्ये पैसे गुंतवलेले असतात. त्यावेळेस फंड मॅनेजरचं काय काम असतं की व्यावसायिकदृष्ट्या ते फंडामध्ये जी काही रक्कम जमा होते, त्या फंडामधली जी रक्कम जमा झालेली रक्कम ही व्यवस्थितपणे कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवायची आहे. कारण हे जे काही AMC's कंपन्या असतात किंवा म्युच्युअल फंडामध्ये जे काही आपण SIP करतो, तर तो पैसा हा शेअर मार्केटमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या बॉन्ड्समध्ये हे गुंतवले जातात. तर फंड मॅनेजर काय करतो, त्या कंपन्यांचं फंडामेंटल ॲनालिसिस, टेक्निकल ॲनालिसिस, वेगवेगळ्या प्रकारचे माहिती काढून प्रत्यक्ष साईटवर जाऊन तो काय करतो, त्यामध्ये पैसे गुंतवत असतात. आणि ते गुंतवल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं पैसे कुठे इन्व्हेस्टमेंट केलेत किंवा हे पैसेचं काय विल्हेवाट लावली हे तुम्हाला पाहण्याची गरज नाही. वेळोवेळी तुम्हाला तुमचे पैसे गुंतवलेले कोणत्या ठिकाणी गुंतवलेत हे पाहण्याची सुद्धा गरज नाही आहे किंवा ट्रॅक करण्याची गरज नाही आहे. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा फायदा पहिला म्हणजे की त्याच्यामध्ये फंड मॅनेजर हे व्यवस्थितपणे तुमचं पैशाचं व्यवस्थापन करतात, व्यावसायिकदृष्ट्या ते व्यवस्थापन करतात, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर चांगल्या प्रकारचा फायदा मिळण्याची शक्यता ही वाढते. हे एक व्यावसायिकदृष्ट्या आपल्या सर्वसामान्य लोकांना हे सर्वात महत्त्वाचं आहे, कारण त्यांना त्यांची फायदा मिळाला पाहिजे. गुंतवणुकीमध्ये स्थिरता येण्यासाठी हे फंड मॅनेजर्स काय करतात, वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये सेक्टरमध्ये पैसे ते गुंतवत असतात. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा दुसरा फायदा म्हणजे डायव्हर्सिफिकेशन. मित्रांनो, या अगोदर डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय याबद्दल सुद्धा एक मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही जरूर पाहा, कारण डायव्हर्सिफिकेशनमुळे तुमच्या गुंतवणुकीतली रिस्क ही आहे कमी होते. रिस्क कमी झाल्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारचं रिटर्न मिळण्याची शक्यता जास्त असते. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय, तर यामध्ये म्युच्युअल फंड काय करते, वेगवेगळ्या प्रकारच्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या सेक्टरमध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या बॉन्ड्समध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारी सिक्युरिटीजमध्ये पैसा गुंतवल्या जातं. म्हणजे एकाच ठिकाणी पैसा न गुंतवता वेगवेगळ्या सेक्टरमध्ये पैसा गुंतवल्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होण्याची शक्यता असते. तुम्ही तर ऐकलं असेलच की सर्व अंडी, जर तुमच्याकडे खूप सारी अंडी असतील आणि तुम्ही एकाच टोपलीत ठेवलात तर काय होईल, नुकसान होईल. म्हणून डायव्हर्सिफिकेशनमुळे तुमच्या पोर्टफोलिओला एक चांगली स्थिरता येते आणि चांगल्या प्रकारचा तुम्हाला म्युच्युअल फंडामध्ये जी गुंतवणूक करता ही चांगल्या प्रकारचं स्थिर होतं आणि त्यामुळे तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न आणि चांगल्या प्रकारची रिटर्न मिळण्याची शक्यता जास्त असते. हा सर्वात 2 नंबरचा जो फायदा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवणुकीचा तिसरा फायदा हा अतिशय महत्त्वाचा आहे, म्हणजे
इझी आणि फ्लेक्झिबल इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की SIPमध्ये किंवा म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला एकदाच एकरकमी रक्कम एकदाच मोठ्या प्रमाणात एकरकमी रक्कम भरण्याची काही आवश्यकता नाही आहे. तर तुम्ही छोट्या बचतीपासून म्हणजे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करता, ती गुंतवणूक म्हणजे SIPच्या माध्यमातून असते. SIP म्हणजे काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तर सामूहिकरित्या दर महिन्याला तुम्ही ठराविक रक्कम जी काही ठरवून दिलेली आहे ती रक्कम ही त्या वेगवेगळ्या प्रकारच्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवल्या जाते. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे फ्लेक्झिबली आणि इझी इन्व्हेस्टमेंट आहे. आजकाल अशा काही AMCs आहेत ज्या तुम्हाला अगदी कमी 200-250 रुपयापासून सुद्धा इन्व्हेस्टमेंट करता येते. SBI म्युच्युअल फंडाची तुम्हाला 250 रुपयाची दरमहा जननिवेश नावाची योजना निघालेली आहे. म्हणजे या म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला मोठ्यात मोठी रक्कम टाकावी अशी आवश्यकता नाही आहे. कारण तुम्ही SIPच्या माध्यमातून छोट्या रकमेचा SIP करून तुम्ही मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रचंड क्षमतेचा कॉर्पससुद्धा तयार करू शकता. म्हणजे तुमची छोटी बचत ही पुढे चालून मोठी बचत होऊ शकते. तर त्यासाठी तुम्हाला यामध्ये तिसरा फायदा सर्वात महत्त्वाचा तो म्हणजे इझी आणि फ्लेक्झिबल इन्व्हेस्टमेंट. त्यामध्ये तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट कंपन्या, काही इन्व्हेस्टमेंट AMCs अशा आहेत म्युच्युअल फंडाच्या जे तुम्हाला अगदी 100 रुपयापासून सुद्धा त्यामध्ये दरमहा तुम्ही SIP करू शकता. तर तुम्हाला हे इझी असल्यामुळं सर्वसामान्य कोणत्याही स्तरातील लोक, कामगार असतील, नोकरीवाले असतील किंवा विद्यार्थी असतील, ते सर्व प्रकारचे सर्व क्षेत्रातील सर्व प्रकारचे लोक हे त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. कारण ते इझी असल्यामुळे ते सर्वांना सोपं आणि इझी होतं. म्हणून ही एक सर्वात महत्त्वाचा फायदा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीचा आहे. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीचा चौथा फायदा म्हणजे तरलता म्हणजे लिक्विडिटी. मित्रांनो, लिक्विडिटी म्हणजे काय? तर तुम्ही SIPमध्ये किंवा म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवता. जर तुम्हाला काही इमर्जन्सी आली तर काही विशिष्ट प्रकारचे फंड सोडून तुम्हाला तुमच्या त्या म्युच्युअल फंडामधील युनिट्स हे केव्हाही विकता येतात आणि तुम्हाला त्या विकलेल्या युनिट्सचे अमाऊंट ही तुमच्या अकाउंटवर तुम्हाला 2 दिवसामध्ये मिळू शकते. म्हणजे इझिली तुम्ही SIP जी खरेदी केलेली आहे किंवा परचेस केलेलं आहे युनिट, तर ते इझिली तुम्ही विकू शकता आणि विकल्यामुळे तुम्हाला तुमच्या अकाउंटवर पैसे मिळतील. म्हणजे तरलता आहे, इझिली पैसे गुंतवू शकता आणि पैसे उचलू पण शकता. म्हणजे जर तुम्ही एखादा प्लॉट किंवा रिअल इस्टेटमध्ये जर पैसे गुंतवले तर तुम्हाला ते इझिली लिक्विड करता येत नाहीत. तर म्युच्युअल फंडमध्ये हाच फायदा आहे. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीचा हा एक महत्त्वाचा फायदा आहे आणि तो म्हणजे तरलता आणि लिक्विडिटी. यामध्ये लिक्विडिटी खूप हाय प्रमाणात आहे. तुम्ही आज पैसे उचललात, रिडीम केलात तर तुम्हाला 2 दिवसामध्ये तुमच्या ऑनलाईन अकाउंट जो जोडलेला आहे त्यामध्ये ते पैसे जमा होतात. हा एक अतिशय महत्त्वाचा फायदा समजला जातो. म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवणुकीचा आणखी एक फायदा म्हणजे टॅक्स सेव्हिंग. मित्रांनो, तुम्हाला तुमचं चांगलं टॅक्स प्लॅनिंग करता आलं पाहिजे. तुम्ही पैसे गुंतवता म्हणजे काहीतरी टॅक्स प्लॅनिंग करता आलं पाहिजे. तुम्ही जे गुंतवलेले म्युच्युअल फंडामध्ये पैसे आहेत त्यामध्ये तुम्ही ELSS सारख्या टॅक्स सेव्हिंग फंडामध्ये टाकू शकता पैसे. त्यामध्ये तुम्हाला 80C अंतर्गत तुम्हाला तुमचं 1.5 लाखापर्यंत टॅक्स सेव्हिंग बेनिफिट मिळू शकतं. परंतु यामध्ये तुम्हाला ELSS फंडामध्ये जे काही तुम्ही सेव्हिंग करता किंवा SIP करता तर ती ही 3 वर्षासाठी लॉक इन पिरियड असतं. त्यामुळे त्यामध्ये इझिली लिक्विड होत नाही. म्हणजे 3 वर्षाचा फिक्स्ड पिरियड असतो. त्या पिरियडमध्ये पण त्यामध्ये टॅक्स सेव्हिंगचा एक फायदा आहे. 1.5 लाखापर्यंत दरवर्षी तुम्ही त्यामध्ये टॅक्स सेव्हिंगचा फायदा घेऊ शकता. आणि तुम्ही तुमची गुंतवणूक करत असताना, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असताना तुम्ही एक चांगल्या प्रकारचं योग्य टॅक्स प्लॅनिंग केलं पाहिजे. आणि टॅक्स प्लॅनिंगसाठी हे SIP असेल किंवा म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीचा हा फायदा एक खूप महत्त्वाचा आहे. हा फायदा म्हणजे टॅक्स सेव्हिंग. तुम्ही इझिली कर बचत करू शकता. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ELSS सारख्या फंडामध्ये पैसे गुंतवू शकता. म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवणुकीचा सर्वात शेवटचा म्हणजे 6वा आणि अतिशय महत्त्वाचा फायदा म्हणजे पारदर्शकता आणि सिक्युरिटी म्हणजे सिक्युरिटी अँड ट्रान्सपरन्सी.
मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपल्या समाजामध्ये नियंत्रण राहावं यासाठी पोलीस डिपार्टमेंट योग्य प्रकारे काम करतं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या इन्शुरन्स कंपन्यावरती नियंत्रण करण्यासाठी IRDA नावाची एक संस्था असते, ते त्याचं नियमन करते. अगदी त्याचप्रमाणे आपल्या सिक्युरिटी मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंड असो किंवा शेअर मार्केट असो, यामध्ये यांचं नियमन, रूल्स, रेग्युलेशन आणि त्यावर नियंत्रण करण्याचं काम हे सेबी संस्था करते. सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नियम करून गुंतवणूकदार आणि त्यामध्ये जे काही इन्व्हेस्टर आहे या सर्वांवरती नियंत्रण करून सगळ्या गुंतवणूकदाराचं कसा प्रकारे फायदा होईल किंवा वेगवेगळ्या सगळ्या प्रकारची पारदर्शकता आणि सुरक्षितता यामध्ये त्याचं नियमन करण्याचं काम हे सेबीकडं असतं. म्हणून यामध्ये म्युच्युअल फंडामध्ये जेव्हा आपण गुंतवणूक करतो तर त्यामध्ये सेबीसारख्या अतिशय सक्षम अशा या संस्थेकडे त्याचं नियमन आणि त्यांची रेग्युलेशन्स सगळ्या प्रकारे व्यवस्थितपणे केल्या जातात. म्हणून हा एक सर्वात शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे सिक्युरिटी आणि ट्रान्सपरन्सी हे अतिशय महत्त्वाचं आहे. गुंतवणूक करत असताना आपल्याला आपल्या गुंतवणुकीची ट्रान्सपरन्सी आणि सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला तुमच्या भविष्यातील आर्थिक संधी निर्माण होतात आणि तुम्हाला तुमचं आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळवता येईल हे या SIPच्या माध्यमातून तुम्ही साध्य करू शकता. मित्रांनो, तुम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे काय काय फायदे आहेत हे व्यवस्थितपणे पाहिलेत आणि या फायद्यामुळे एक चांगल्या प्रकारची म्युच्युअल फंड गुंतवणुकीमध्ये चांगल्या प्रकारची पारदर्शकता आणि सिक्युरिटी हे एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट आपण यामध्ये पाहिलेला आहे. स्मार्ट गुंतवणूक करा, भविष्यासाठी उज्ज्वल पाऊल पुढे टाका. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला ही माहिती योग्य वाटली का? तुम्ही कसल्या प्रकारची गुंतवणूक करता किंवा कसल्या प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये तुम्ही इंटरेस्टेड आहात हे कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला तुमच्या काही समस्या किंवा काही प्रश्न पडले असतील तर कमेंट करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू नवीन विषयासह. तोपर्यंत स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करा आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवा.